अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्टपासून भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25% अतिरिक्त कर लादण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे भारतीय उद्योग आणि शेती क्षेत्रावर गंभीर परिणाम होणार आहेत। व्यापार वाटाघाटी सुरू असतानाही अमेरिकेकडून सातत्याने धमक्या देण्यात येत आहेत। रशियाकडून भारत तेल व शस्त्रास्त्रे विकत घेत असल्याने ती खरेदी थांबवण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे। अन्यथा 27 ऑगस्टपासून आणखी 25% अतिरिक्त कर लावण्याची घोषणा करण्यात आली आहे। या कृतीतून अमेरिकन साम्राज्यवादाचा कुरूप चेहरा उघड झाला असून भारताच्या सार्वभौमत्वावर व स्वतंत्र व्यापार धोरणांवर सरळ आक्रमण केले जात आहे। तसेच या टेरिफ करामुळे सोलापूर शहरातील मुख्य उत्पादन चादर व टॉवेल्स निर्यातीस बंदी असल्याने 250 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे। यामुळे हजारो कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनलेला आहे। टेरिफ कर हाणून पाडा, अन्यथा रस्त्यावरची लढाई आणखी तीव्र करण्याचा इशारा ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसाहेब आडम मास्तर यांनी दिलाय। यावेळी कॉम्रेड नलिनी कलबुर्गी, नसीमा शेख, ॲडव्होकेट अनिल वासम, दत्ता चव्हाण, शेवंतताई देशमुख, सुनंदा बल्ला, व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी, दाऊद शेख, विल्यम ससाने, लिंगावा सोलापूर, नरेश दुगाने, शकुंतला पाणीभातो, दीपक निकंबे, बापू साबळे, हसन शेख, मल्लेशम कारंपुरी, विजय हरसुरे, बाळकृष्ण मल्याळ, रफिक काजी, मुरलीधर सुंफू, विक्रम कलबुर्गी, अखिल शेख आदींसह लढाऊ कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। अमेरिकेवर प्रचंड दादागिरी चालू आहे। अमेरिकेची संडी मागे, संडी मागे। देशातल्या शेती आणि जनसंघटनेने निर्णय घेतला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतामधून ज्या गोष्टीचं निर्यात होतं त्यावर 50% टेरिफ लावलं आणि 20% दंड लावलेला आहे। सगळ्यात मोठा फटका सोलापूरच्या टावेल आणि चादर इंडस्ट्रीला बसणार आहे। दर वर्षाला 250 कोटी या ठिकाणी अमेरिकेला टावेल आणि चादर निर्यात होतात। त्यामुळं भविष्य काळामध्ये हजारो कामगार बेकार होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे कृषी माल, आज वर्तमानपत्रामधून बातमी आली, मुंबई आणि गुजरातमधून जे 100% हिऱ्याची निर्यात अमेरिकेला होती त्यावर त्यांनी 70% टेरिफ लावल्यामुळं 1 लाख कामगार बेकार झालेले। असा हा साम्राज्यवादी पूर्णपणे भांडवलदारांना सांभाळून घेणारा, पाकिस्तानला आपल्या बगलेत घेऊन भारताविरुद्ध वल्गना करणाऱ्या
या ट्रम्पचा निषेध करण्याकरता संपूर्ण भारतामध्ये अशा पद्धतीचं निषेधाचं कार्यक्रमाने घेतलेला आहे। आज या ठिकाणी 72 आमच्या कार्यकर्त्यांनी ट्रम्पचा पुतळा या ठिकाणी जाळलेला आहे आणि भविष्य काळामध्ये पंतप्रधानाला आम्ही सांगणार आहे की पाकिस्तानचा लष्कर प्रमुख मुनीर पाकिस्तान बुडणार असेल तर निम्म जगाला घेऊन बुडणार अशी दरफोकी करणारा, त्याला अमेरिकेमध्ये राजभोजन देणारा ट्रम्प, नमस्ते ट्रम्प तुम्ही केलात आणि काय त्याचे परिणाम घडलेत आता संपूर्ण देशापुढे आलेला आहे। म्हणून भारतातले उद्योगधंदे आणि कामगारांना वाचवण्याकरता आम्ही ट्रम्पचा निषेध करतो आणि जे 50% टेरिफ 20% दंड जे अमेरिकेने लावलेला आहे ते ताबडतोब परत घ्या, अन्यथा भारतातील कोट्यावधी जनता रस्त्यावर येईल।